मी करते, तुम्ही बसा. अहो ऐका ना, मला करू द्या ना. का बाबा प्लीज तुम्ही बसा ना, मी करते. बघ ना दीदी कसं करतायत ते. मला आणि आईला सांगितलं की अजिबात किचन मध्ये यायचं नाही. दीदी, आईला आणि दीपूला स्वयंपाक घरात यायला मी मनाई केलेली आहे. तू जर ऐकलं नाहीस ना तुलाही करीन. ते बसा छान पैकी तिघी जणी बसा. फर्स्ट क्लास कोशिंबीर आणि मसाला भात. हा हा हा. बरं ऐका, मी वाढते आता. ताटे घे. चला. चला तयार. हा 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 हा. हो. हे आण लवकर आण, ताट आण. आले. ताट ठेव इकडे. वा तुला नाही ना. हे कसं हे घे. अहो मी वाढू का? या. आणि तुम्ही? ठीक आहे, घेतो की. चला बघा खाऊन, तुमच्या बापाला काही जमलंय का? वा बाबा, मस्त झालाय. कोशिंबीर आहे. वा मस्त. हो ना. वाव मस्त झालाय. काय झालं बाबा? बाबा तुम्ही कसलं टेन्शन घेतलंय? नाही काही नाही. असे आपण एकत्र असल्याचे क्षण सारखे सारखे कुठे येणार आहे? काय त्याची जाणीव झाली हे मग वाईट वाटलं. बाबा काय येणार नाही, तुम्ही फक्त हाक मारा मला, मी लगेच येईन. आणि दीदी तर तुमच्याबरोबरच राहणार आहे ना, तिथेच असणार आहे. हो बाबा, मी आता इथेच राहणार आहे तुमच्या बरोबर. माझा अभ्यास करणार, नवी नोकरी बघणार. काय दीदी, आता विषय निघालाच आहे म्हणून मी सांगतो, नयन काजमिंदे बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर जर तुझी इच्छा असेल तर तू दुसरा लग्न कर. अरे इच्छा नसेल तर नको करूस. मी शेवटपर्यंत आहोत तुझ्यावर. असं कधी समजू नकोस की तू माझ्यासाठी ओझ आहेस. बाबा मी घटस्फोट घेणार हे माझं ठरलंय, पण पुढच्या गोष्टींचा मी अजून विचार नाही केला. मला मला तुमच्या बरोबर राहायचंय. मला दोघींना एक सांगू, आम्हाला 3 मुली झाल्या ना, तेव्हापासून तुमचे बाबा खूप काटकसरीने वागले. त्यांच्या डोक्यात सतत तुमच्या भवितव्याचा विचार असायचा, सतत काळजी असायची तुमची. तेव्हा गावाकडच्या यांच्या आजी एकदा यांना म्हणाल्या होत्या की अरे नको त्रागा करून घेऊस, मुली ह्या परक्याचं धन असतात, एक ना एक दिवस ते त्यांच्या घरी जातात. तेव्हा तुमचे बाबा काय म्हणाले होते माहिती? ते म्हणाले, माझ्या मुली ह्या माझ्या आहेत, त्या कधीही परक्याचं धन असणार नाहीत. माझ्या घरी लक्ष्मी आधी सरस्वती आली आहे, ह्याचा मला आनंद वाटतो. मालती, एका मुलीला सांग, सतत डोळ्यात पाणी असणं बरोबर नाही. मुलींच्या डोळ्यात पाणी आलेलं तुम्हाला चालत नाही, आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलंय त्याचं काय?
डोळ्यात पाणी. काहीतरीच काय. बाबा तुम्हीच म्हणता ना डोळे कधीच खोटं बोलत नाही. अहो जेवणाच्या ताटावर असं रडू नये, बरं नसतं ते. तुम्ही आता तिघी आहात इथं म्हणून सांगतोय. मला आता असं वाटतंय शाळेतून निवृत्ती घ्यावी. म्हणजे मी फक्त शाळेतून निवृत्ती घेतोय, घरामध्ये मी संस्कार वर्ग घेईन. कसं आहे, शिक्षक त्याच्या नोकरीतून जरी निवृत्त झाला तरी शिक्षक हा शेवटपर्यंत शिक्षकच असतो. बाबा तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते तुम्ही करा. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. मी ना तुला हे सगळे टॉप्स ट्राय करून दाखवते. ए बाई, त्या मॉल मध्ये चेंजिंग रूम मध्ये पण 10 वेळा चेंज केलेस ना, आता इथे परत कशाला? किती वेळ वाया घालवतेस? देबू प्लीज मला ट्राय करू दे ना. एक तर खूप दिवसांनंतर आपण शॉपिंगला गेलो होतो. प्लीज प्लीज. ते सोड ग सानू. हे बघ ना, घड्याळ कसं आहे? हा, हे तुझ्या बापाने जर हे घड्याळ बघितलं तर त्याचे डोळेच फिरतील ना. देबू आणि याची किंमत ऐकून ना तर त्यांना चक्कर येईल. ए सानू, तुझा बाप असा आयुष्यभर कंगाल कसा काय राहिला ग? नाही म्हणजे हे घर वगैरे त्यांनी घाण ठेवलंय काय? कधी सेव्हिंग वगैरे केलेत का नाही त्यांनी? माहित नाही रे. हे बाबांना आतापर्यंत समजलं असेल का त्यांचे पैसे चोरीला गेलेत म्हणून? नाही, कारण ते अजूनपर्यंत आपल्या घरी आले नाहीत पैसे मागायला भाऊजींकडे, म्हणून विचारलं. अगं तुझा बाप आहे ना तटकील खोपडीचा आहे. तो कधी काही करू शकतो. हेबू पण मला अजून कळत नाहीये रे, बाबा अजून शांत कसे बसून राहिलेत? तर ते शांत बसून आहेत ना तेच चांगलं आहे. आणि हे बघ, जरी त्यांना कळलं आणि ते पोलिसांकडे गेले ना तरी काही उपयोग होणार नाहीये, कारण मी पुरावाच मागे शिल्लक ठेवला नाहीये. हा चोर इतका हुशार आहे ना, म्हणूनच मी त्याच्या प्रेमात पडली आहे. देबू तू अशाच हुशारीने माझं मन पण जिंकलं होतं, आठवतंय ना? आयुष्यात एवढी मोठी चूक कोण विसरेल? मस्करी केली होती. ऐक ना, हे सगळा पसारा आवर ना जरा, मला जरा आराम करायचा आहे प्लीज. सानूची शंका बरोबर आहे. देशपांडे मास्तर अजून दादाकडे मदत मागायला आला कसा नाही? पोलिसात गेला की नाही ते सुद्धा माहित नाही. नेमकं त्याचं चाललंय काय ते बघायला हवं. तिची बास तू दमली असशील, झोप. सरळ सांग ना, माझ्या आता फोनवर बोलण्याची वेळ झालीये, बास कर. आता तू नको सुरू होस. दीपू तुला माहितीये, मला जर कोणी विचारलं की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता, तर मी काय सांगेन? काय? लग्नात तू जेव्हा साळगावकरांना हार घातलास ना, त्या क्षणाचा फोटोच दाखवीन मी लोकांना आणि सांगेन हा तो क्षण. दीपू तू त्यांच्या गळ्यात हार घातलास तेव्हा केवढी खुश दिसत होतीस. ते बघून माझी खात्रीच पटली की तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू साळगावकर कधी मावळूच देणार नाही. ए हो दीपू, लग्नाचे आणि हळदीचे फोटो झाले असतील ना, मागवून घे ना, मला बघायचे. आणि व्हिडिओज पण माग. बरं ठीक आहे, मी विचारते. मुक्ता, आली नवऱ्याची आठवण? आता काय करणार, नवऱ्याला आठवण आली नाही तर म्हटलं आपणच फोन करावा. म्हणजे माझी बायको नाराज आहे माझ्यावर? ते तरी या जन्मात शक्यच नाही. तुमचं ते काय ते चालू दे, फोटोजचा विचार. हो मॅडम काय झालं?
ते ऍक्च्युली म्हणजे दीदी विचारते की हळदीचे आणि लग्नाचे फोटोज आले असतील ना आणि व्हिडिओजही असतील ना तर प्लीज पाठवा ना मला. व्हिडिओज फोटोज माझ्याकडे तर नाही आलेत अजून, पण या मुक्ताकडे नक्की आले असतील. विचारतो मी तिला. ठीक आहे, मग मुक्ताला जरा लवकर पाठवायला सांगा ना मला. एवढी घाई असेल तर मग तुम्ही पण लवकर परत या. मॅडम, ऐकलत ना माझं बोलणं? हो, तुमच्या मागणीचा मी विचार करेन. तुम्ही त्याआधी फोटोज आणि व्हिडिओ पाठवा प्लीज. हो, असं असेल तर मग मी आता लगेच पाठवायला सांगतो. थँक्यू. बाय. बाय. पाठवते मुक्ता. मुक्ता, दादू, माझं काम आहे जरा तुझ्याकडे. काय? ते हळदीचे आणि लग्नाचे जे पण व्हिडिओज आणि फोटोज आहेत ना तुझ्याकडे आलेच असतील, ते दीपिका वहिनींकडे पाठव. आत्ताच पाठवते. आणि झोपा आता. व्हिडिओज आणि फोटोज पाठवते आणि झोपते. गुड नाईट. गुड नाईट. हे बघ. चला झोपूया आता. हो. दीपू, आणि प्रॉब्लेमच झाला ग. काय झालं? तुला आता या घरात झोप नाही ना लागणार. हो ना दीदी, काय तू पण तसंच करतेस. बरं तू झोप, मी हात धुवून आले आणि पाणी पिऊन येते. ही तर आईची पर्स आहे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. मॅडम, काय झालं? तुम्ही मला रोज सारखं गुड मॉर्निंग विश नाही केलं. नवऱ्याची इतकी आठवण येते का? मॅडम, काही झालंय का? बोला. इंद्राजी, मला एक बोलायचं होतं. बोला ना मॅडम. म्हणजे हे बघा, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते कदाचित चुकीचंही असेल, पण तुम्हाला हे सांगणं खूप महत्वाचं आहे. ते बाबांनी घर गहाण ठेवल्यावर जे पैसे जमा केले ना ते आपल्या तिजोरीत ठेवले होते. आणि तिजोरीची एकच चावी आहे आणि तिजोरीतूनच ते पैसे चोरीला गेले. काय? आणि त्याची एकमेव चावी ना आईच्या पर्स मध्ये असते. म्हणजे
म्हणजे काल मला मुक्ताने आपल्या हळदीचे फोटो व्हिडिओज पाठवले ना, तेव्हा मी व्हिडिओ बघत होते आणि इंद्राजी अहो, कार्तिक सतत आईच्या पर्स जवळ काही ना काहीतरी करतोय असं दिसलं व्हिडिओमध्ये. म्हणजे मला त्याच्यावर आरोप नाही करायचा आहे, पण त्याच्या हालचाली संशय येण्यासारख्याच आहेत. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते, तुम्ही व्हिडिओ बघा. मग कार्तिक असं कसं काय करू शकतो? हे बघा इंद्राजी, तुम्ही आधी व्हिडिओ बघा, मग आपण. त्याची काहीही गरज नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या. मी बघतो काय करायचं. बाय. आई जरा ये ना, बस ना. काय झालं? आई, आता मी तुला जे सांगतोय ते शांतपणे फक्त ऐक. इंद्रा काय झालंय? आई, देशपांडे सरांच्या घरी चोरी झाली होती. चोर सापडला? आई, दीपिका मॅडमचा मला फोन आला होता. बाबांनी घर गहाण ठेवल्यावर जे पैसे जमा केले ना, ते आपल्या तिजोरीत ठेवले होते आणि तिजोरीतूनच ते पैसे चोरीला गेले. आणि त्याची एकमेव चावी ना आईच्या पर्स मध्ये असते. कार्तिक सतत आईच्या पर्स जवळ काही ना काहीतरी करतोय असं दिसलं. आई, हे सगळं मला एकदा फक्त तुझ्या कानावर घालायचं होतं. तू काही टेन्शन घेऊ नकोस. मी सगळं बघतो. इंद्रा, पण जर खरंच कार्तिकने पैसे चोरले असतील ना, तर आपण देशपांडे सरांना कसं तोंड दाखवणार होतं? ते काय म्हणतील? देव करो आणि हे सगळं खोटं असू दे. आई, माझी पण तीच इच्छा आहे. पण ह्या कार्तिकचं आतापर्यंतचं वागणं पाहून त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा ते कळत नाही. इंद्रा, मी ना सरळ जाऊन त्याला विचारते. तुला माहितीये, काल तो शॉपिंग करून आला होता. हल्ली पैसे खूप उधळायला लागलाय तो. मी सरळ जाऊन त्याला विचारते. नाही, आता मी सगळ्या गोष्टींची शहानिशा करतो. काहीतरी पुरावा नक्की सापडेल. तू आता काही बोलू नकोस. चला, इन्व्हेस्टरच्या तोंडावरती मारतो हे पैसे. बेबू, नीट मोजलेत ना? बरोबर आहेत ना पैसे? 10 लाख आहेत. 4 वेळा मोजलेत मी हे. सानू, तर ह्या 10 लाखाचे 10 करोड कसे करतो फक्त बघच. 10 करोड? आता फक्त तू पैसे मोजत राहायचे. चला, उशीर होतोय. आता इन्व्हेस्टर आपल्या नावाने बोंबा मारतील. हो, चल 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 पटकन चल. अकाउंटची फाईल सगळी खाडाखोड करून ठेवली आहे. इंद्रा 3 लाख रुपये कॅश काढले आणि त्याची काही नोंद नाहीये. बरं, जिकडे जिकडे अकाउंट्सने नोट्स काढल्यात तिकडे एकदा खाडाखोड तरी आहे, नाही तर शाई तरी सांडली आहे. यार, कार्तिकने काहीतरी मोठा घोळ केलाय यार. काय रे इंद्रा, आता काय झालंय? कंपनीचे इन्व्हेस्टर मिस्टर मेहतांची नोटीस आहे. त्यांचं 10 लाखांचं नुकसान झालंय. पैसे जर परत नाही केले तर इन्व्हेस्टर माघार घेत. आणि देशपांडे सरांच्या घरून पण 10 लाखाची चोरी झाली. एकदम 10 लाख रुपये उभे करणं कार्तिकसाठी खूप कठीण गोष्ट आहे.
आणि कार्तिक आता ज्या प्रकारे पैशांची उधळपट्टी करतोय त्यावरून हे तर क्लिअर होतंय की इन्व्हेस्टरला देण्यासाठी पैशांची व्यवस्था झाली आहे. इंदिरा, मला वाटतं देशपांडे सरांकडे कार्तिकने चोरी केली असणार. हे करू आणि हे सगळं खोटं असू दे,